काय बनवतो मी नाश्ता सकाळ सकाळचा? उपमा बनवते तुझ्यासाठी. दूध गरम केलंय, दूध केळं तू खा. मला थोडा उपमा बनवते. तू खाणार आहे का थोडा? हा बनव थोडा. हा बनव. बघा आता मी कशी उपमा बनवते. माझ्यासाठी एकटीसाठी बनवणार होती. मला किरण म्हणतो मला पण पाहिजे. तेल टाकलं, थोडी राई टाकली. राई जरा चांगली होऊ द्यायची, म्हणजे भाजू द्यायची, चांगली फुटली पाहिजे ती. आता मी हिरवी मिरची कढीपत्ता टाकून घेते. जरा तेल जास्त टाकलं ना, तेल तापलंय जास्त. कांदा आणि हे काय? आता मिरची आणि टाकलं याच्यात, कढीपत्ता, राई. आता थोडा कांदा टाकून घेऊया आपण. बघा अजून हे कांदा, कोथिंबीर नंतर टाकूया रे. ते कोथमीर आहे का ते विचारतोय मी. हा ही कोथिंबीर आहे, कोथिंबीर आहे. आता कांदा आपला चांगला भाजून झाला ना, मग आपण काय करूया, थोडी त्यात हळद टाकूया. पाणी काय एवढं गरम केलं? पाणी हे आहे ना, हे उपमा जेव्हा मी रवा टाकेल ना, त्यात ही गरम पाणी टाकणार. कारण गरम पाण्याने चव चांगली येते. थंड पाणी कुठल्याच म्हणजे आपण काही बनवलं ना, तर त्याच्यामध्ये थंड पाणी कधी टाकायचं नाही. गरम पाणी करून टाका, मस्त चव मिळते आपल्याला जेवणात. आता याच्या मध्ये मी थोडी हळद टाकते. हळद टाकून घेऊया आता. किती चम्मच टाकले हळद? हळद टाकली मी, कारण आपला दोघांचा नाश्ता आहे ना, जास्ती लोकांचा नाही आहे, कमी आहे. आता कांदा मस्त भाजून झाला, थोडी कोथिंबीर वरून टाकून देते. चवी अनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय. आता मी गरम पाणी टाकणार आहे. गरम पाणी बघा, उकळतं पाणी आहे. आता हे मी टाकून घेणार. आपल्याला सुका पाहिजे का जास्ती असा पातळ, जरासा मऊ मऊ, त्याप्रमाणेच आपण पाणी टाकायचं. तर आम्हाला जरा मऊ मऊ पाहिजे. रवा टाकून घेतला याच्यात. तसं पाणी लगेच सुकतं. किती वेळ लागणार बनायला? 2 मिनिटाचं काम नाही, कारण आपण रवा भाजून घेतलेला आहे ना अगोदर, त्यात गरम पाणी टाकलं आपण. प्रॉपर उपमा बनायला किती वेळ लागेल आता? 1-2 मिनिटं झाला. पाणी आटलं ना त्यातलं तर झाला लगेच. आपण उपमा वस्तू अशी आहे ना, एवढी लवकर बनते ना, तुम्ही 15 किंवा 20 मिनिटात बनवू शकतात. 15 किंवा 20 मिनिटं आपल्याला जातात बनवण्यात, जास्ती वेळ लागत नाही. ठीक आहे. आणि गॅसवर तर वेळच लागत नाही आपल्याला जास्ती. उपमा आणि चांगला नाश्ता आहे हा, हलका फुलका. याच्याने काही गॅस होत नाही, आपल्याला त्रास होत नाही. चांगला नाश्ता आहे, तुम्ही बनवा. रेडी पण झाला. मी रेडी पण झालाय बघा. झाला तर थोडं मऊ मऊ ठेवला ना, बरं वाटतं खायला. नाश्ता डन का? आता नाश्ता डन. जेवण या. तुझं दूध घेऊन येते, आपण आता नाश्ता करूया.
चला मग नाश्ता करूया. थोडा कांदा पण घेतलाय संगती, वरून कोथिंबीर टाकली आहे. बघूया कसं लागतं. छान आहे का? कसं आहे? छान आहे. मस्त. कांदा वरून थोडी कोथिंबीर घेतली आहे. मस्त बनलाय, चविष्ट आहे. तू पण खाऊन बघ. त्या मौली झोपली आहे. मौली बघ अजून झोपली आहे. पाऊस पडतोय ना, गारटले दोघं पण पावसामुळे. पाऊस बघ किती पडतोय. सकाळी सकाळी किरण जाऊन चिकन घेऊन आला. पाऊस येतोय. किरण बोलला की मम्मी तू चिकन बनव. तुला आणून दे, मला बनवते मी. आता मी चिकन बनवायची तयारी करते. मसाला भाजून घेते. मी चिकन कशी बनवते ते तुम्हाला दाखवते. कारण की आम्ही चिकनचा जो मसाला असतो ना, तो आम्ही मिक्सर मध्ये नाही वाटत. का की मिक्सर मधल्या मसाल्याची चव नाही येत. आणि जो आपण पाट्यावर वाटतो ना, त्या मसाल्याला भरपूर चव असते. आणि पाऊस पण भरपूर बाहेर येतोय. तुमच्या तिकडे पण पाऊस पडतोय का? कारण मुंबईमध्ये पाऊस लय, कालपासून पावसाने लय सुरुवात केली आहे. मोठा पाऊस पडतो. तुम्हाला आवाज पण येत असेल पावसाचा. आणि आता मी याच्यामध्ये थोडं खोबरं आणि कांदा घातलाय भाजायला. आता थोडं तेल घालते. तेला 1 चम्मच घातलं तरी बस. थोडंसं तेल घालायचं मसाला भाजायला. 1 चम्मच, 1 चमचा घातले. दोघांचं चिकन बनणार. कारण का मॉली आणि जॅम आहे ना, ते लोक कलेजी खातात. तर त्यांची कलेजी आहे, काल आणलेली आहे. थोडी आहे जॅम. मॉलीची कलेजी भातच खातात ते, दुसरं काही खात नाही. मॉलीला बरं पण नाही जरा. मॉली आज गारवली आहे कारण की पावसामुळं तिला बरं वाटत नाही असं वाटतंय मला. जरा बिछाण्यातून काही उठली नाही अजून. पहा आता मी कांदा कसा मस्त भाजून घेतला. आता कांदा बघा कसा मस्त भाजून झाला. कांदा भाजून झालाय. आता त्यामध्ये मी थोडा आता गरम मसाला म्हणजे खडा मसाला घालणार आहे. थोडी धने घालणार आहे, बडीशोप आणि थोडी जिरं, दगडी फूल. हे पा धने भाजून घेते मी. त्यात धने पण घातले. थोडा खडा मसाला, बडीशोप आणि जिरं हे सगळं. आणि आलं, लसूण, कोथिंबीर. हे भाजणार नाही मी, असंच वाटणार. आता हे थोडं भाजून घेते चांगलं. म्हणजे कडक झाले ना तर पाट्यावर वाटायला बरं पडतं, लवकर बारीक होतं. त्याच्यामुळे चांगलं भाजून घ्यायचं सगळं. दोन त्यात मी लाल मिरची पण टाकून घेणार आहे भाजायला. चव चांगली येते मटणाला. हे थोडं हे भाजून घेते आता. इकडे पाणी तापतंय. रस्सा बनवायचा असतो ना, मग थोडं पाणी घालायचं असतं. तर पाणी गरम करून घालायचं, कारण मटणाला चांगली चव येते. मटण असो किंवा चिकन असो, काही तुम्हाला बनवायचं असेल तर गरम पाणी घाला. मी तर आता चिकन आणलेलं आहे, मटण नाही. आता मी याला मस्त भाजून पाट्यावर वाटून घेणार. मसाला भाजून झालाय. मसाला मी आपला बघा कसा मस्त भाजलाय. आता मी याला पाट्यावर वाटून घेते, मस्त बारीक करून घेते. मग चिकन तुम्ही काय खाल.
चिकन शिजतंय आपलं. एकीकडे मसाला आपला वाटून होतोय. ही आमच्या गावची पद्धत आहे, जळगावची. खानदेशी लोक आम्ही असेच वाटून खातात. ताजं ताजं भाजायचं आणि ताजा ताजा मसाला वाटायचा आणि मग कालवण खायचं मजेत. चला मग आता हा पाट्यावर मसाला वाटून घेतला मी. आता थोडं दाखव मसाला कसा झाला. पाट्यावरचा मसाला चांगलाच होतो. आता थोडं अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आपण दोघं वाटून घेते. बारीक करायची नाही का. थोडं वाटून घ्यायचं. मेहनत केल्याशिवाय चांगलं खायला मिळत नाही. मेहनत करावंच लागते. पाट्यावरचं चिकन लय भारी लागतं पण ना. चिकन असो मटन असो काही असो, ते वाटून बनवलं ना आपण तर चांगलंच होतं. दगडावरचं वाटण आहे ना ते. मिक्सरचं कसं मशीन, ते सगळं मसाला जाळून निघतो. चूल पण असली असते अजून चव लागली असते ना. चुलीचं मटण, चुलीचं जेवण कुठलं पण चांगलंच लागतं. चुलीची बातच वेगळी आहे. आता थोडं वाटलं काढून घेते मी. हे काय आता करते. पाणी काढून घेते ना मसाल्याचं. पण लागतं मग एवढा मसाला आपला वायभार जाईल घेतला नाही तर. त्याने अजून टेस्ट उतरत असले ना. कढई तापली आता मस्त. तेल टाकून घेते. किती चम्मच टाकले तेल. 4-5 चम्मच टाकले. जसं लागतं तसं, आपल्याला जसं पाहिजे तसं आपण. कुणाला तेल जास्ती लागतं, कुणाला कमी. चवीनुसार आपल्याला जसं पाहिजे तसं आपण बनवू शकतो. आणि आता त्याच्यामध्ये मी 2 तेजपत्ता, हे 2 पत्ते टाकून घेते. थोडासा मला कढीपत्ता पण टाकायचा आहे. याच्यात खडा मसाला वगैरे काही नाही, कारण की मसाल्यामध्ये सगळं वाटून घेतलंय. खडा मसाला वाटलाय, सगळं काही मसाला याच्यामध्ये वाटलेला आहे. आता याच्यात थोडी मी घरचा घेते. थोडा 1 चम्मच, 1 चमचा बघा घरचा घाटी मसाला. आणि 1 चमचा टाकून घेतला. कारण 2-3च मिरच्या वाटलेल्या आहेत ना. आणि इथून जरा मिरची पावडर काढते. थोडी मालवणी मसाला आहे हा. हा 1 चम्मच टाकला.
आलं लसूण कोथिंबीर ही पण टाकून घेते, मस्त भाजून घेते. तेल मी जास्ती घालत नाही, तुम्हाला तेल पाहिजे तुम्ही जास्ती घालू शकता. बघा कसं मस्त भाजून झालाय मसाला. आपलं शिजलेलं चिकन, टमाटर नाही घालणार मी, कारण टमाटर शिजतानाच टमाटर, थोडा खडा मसाला आणि कांदा, हळद, मीठ हे सगळं मी शिजतानाच टाकते. शिजून घेतल्यानंतर मी घालते. बघा किती मस्त झालंय मटण चिकन. माझ्या तोंडात मटणच येतं, खरं म्हणजे तर चिकन येते. छान वाटतं. किती वेळ लागेल मम्मी आता पूर्ण प्रॉपर बनायला? 5 मिनिटं उकळी यायचं, कारण की पाणी मी तापवून घेतलेलं आहे. पाणी तापवून घेतलेलं आहे, तर त्याला जास्त वेळ लागणार नाही, कारण पाणी गरम आहे. गरम आहे पाणी. हे बघ बघ कशा वाफा येतात. ते पाणी गरम आहे, खूपच जास्तच गरम आहे ते. आता मी सगळं धुवून गरम पाण्याने आरामशीर घ्या. 2 मिनिटं मला मसाल्यात थोडं परतू दे. थोडं पाणी घातलंय, थोडं एकजीव होऊ दे, मग थोडं पाणी घालून झाकण ठेवून दे. हे गरम पाणी गेलं. हो, आपल्याला जितकं पाहिजे तितकं आपण पाणी घालू शकतो. गरम पाणी आहे. आपल्याला भातावर रस्सा पाहिजे असतो ना, तर मग त्यामुळे थोडं पाणी मी जास्ती घातलंय. तर रस्सा पण लय चवदार लागतो, कारण पाट्यावर वाटलेला आहे ना मसाला. आता उकळी आली की उतरायचं. भात झालाय आणि आता चिकन, फक्त थोडी भाकरी करायची. तू तर भाकरी खात नाही, एकच भाकरी करणार, झालं जेवण. वाढा मम्मी, कसं झालं बघू जरा चिकन. मस्त एकदम. लेग आहे का आपला? लेग पण आहे, लेग पीस पण आहे. छान. पहिला पाऊस पहिलं चिकन. चिकन तर रोज खातो आपण. पहिला पाऊस पहिलं चिकन. अच्छा, पहिला पाऊस पहिलं चिकन. बस 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 बस. कट घे थोडा कट. बस बस बस. आता मी घेतलंय थोडं, मॉलीला जेवायला द्यायचं होतं म्हणून मी थोडं जेवून बाजूला झाली. आता मी जेवते भाकरी. कांदा नाही घेतला घेतो ना. कांदा घे ना. काय रे तुझं? जेवला तू? भाकरी तेवढी मोठी भाकरी. चला मित्रांनो, गॅसवर पण भाकरी चांगली बनते, पण त्याचा तो चव नाही तशी लागत ना. ही चुलीवरची चव आणि ते तर वेगळंच आहे, चुलीची चव. पण गॅसवर पण चांगली बनते. आता पोपडाय पापड म्हणतात त्याला. तर मी जरा खाऊन बघते शिजलं का. शिजलं रे. तू खाल्लं का?
छान हो चला बाय.